आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। 2026 वर्ष मोठ्या प्रमाणात नोकरीचा आणि नियुक्तीचा असणार। येत्या वर्षात मोठी भरती होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुरात शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? सरकारनं कृषी धोरण जाहीर करावं, लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत, शरद पवारांची मागणी। ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं भरीव मदत करावी, आष्टीकरांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची सरकारवर टीका। सहकाराच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचं मोठं योगदान। अहिल्यानगर दौऱ्यात ते शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करतील। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांकडून आशा व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, राजू शेट्टींच्या उपस्थितीत रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीची ऑडिओ क्लिप व्हायरल। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा, पीक विमा कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू, काही कमी जास्त झालं तर बांगरा एवढा वाईट माणूस नाही, संतोष बांगर यांचं वक्तव्य। अमरावतीतील उड्डाण पुलावर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर, सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावल्यानं अनिल बोंडे आक्रमक, दंगे करण्याचं कटकारस्थान, बोंडेंचा आरोप। मीरा भाईंदरमधील गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणी मंत्री नितेश राणेंची नॉर्थ सिटी सोसायटीला भेट। नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये गरबादरम्यान अंडी फेकल्यानं धार्मिक तणाव वाढला होता। प्रकरणाचा पोलिसांकडून तपास, परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। आता वय दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनुकंपा आणि लिपिकांच्या नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न। अनुष्का मोरे यांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये नियुक्ती। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात अनुष्का मोरे यांचे वडील प्रकाश मोरेंना आलं होतं वीरमरण। 2 वर्षाखाली मुलांना कोणतंही कफ सिरप देऊ नका, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण निर्देश। संशयाच्या घेऱ्यात असलेले कोल्ट्री आणि नेक्साडी एस ही 2 औषधं आल्यानं तमिळनाडूतही त्यावर बंदी घातली। निलेश घायवळनं पासपोर्ट बनवण्यासाठी दिलेल्या आधार कार्डमध्ये नावात बदल असल्याचं समोर। पासपोर्ट मिळवण्यासाठी जे आधार कार्ड दिलं त्यात घायवळऐवजी गायवळ असं नाव देण्यात आलं। निलेश घायवळचं आधार कार्ड TV9च्या हाती। चंद्रकांत दादांच्या ऑफिसमधील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन चेक करा, किती वेळा त्यानं निलेश घायवळला फोन केला हे समोर येईल। निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील व्यक्तीवर रवींद्र धनगेकरांचा आरोप। बुलढाण्याच्या बावनगीर गावामध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट। विसर्जन मिरवणुकीवरती अज्ञातांकडून दगडफेक करणाऱ्याला अटक केल्याशिवाय विसर्जन नाही, मंडळाची भूमिका। भिवंडीच्या भुईशेत चिंबीपाडामध्ये धर्मांतराचा डाव, हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला। अमेरिकन नागरिकांसह 3घांना अटक। सोन्यात 800 रुपयांची तर चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण। सोन्याचा दर प्रति तोळे 1,17,600 रुपये तर चांदीचा दर किलो मागे 1,46,000 रुपये 500 रुपयांवर असल्याचं समोर आलेलं आहे।